स्वागत आहे मित्रांनो नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो तो शेडिंग करत बसलेलो आहे इथं हनुमानजींच्या चित्राचं तोंडाचं फक्त उरलेलं शेडिंग। ते मला चित्र पण काढता येते, तुम्हाला माहित नसेल बघा हनुमानजी कसले भारी दिसतात बघा। त्यामुळे कोणच नाही खायला। तर आता शेडिंग करत बसलेलो आहे मी इथं बघा, असं काय चित्र आहे। आणि तुम्हाला माहित नसेल की मी खो खो प्लेयर आहे, त्यासाठी तर ताकद गरजेची असते। तर मी तुम्हाला आज माझं डाएट दाखवतो आणि ताकद मिळण्यासाठी ते गरजेचे असते। तर ती ताकद माझ्या अंगात नाही आहे आणि काय तर तुमच्याकडे जर असेल डाएटमध्ये काय काय खायला चालते तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा। डाएट करण्यासाठी तुम्हाला माहीत असेल की गोशंगदाणा किती उत्तम पदार्थ आहे, त्यातून ताकद पण मिळते व ते शरीरासाठी चांगलं पण असते। गुळामुळे तर आपल्याला साखर पण जास्त होतात। इथं आता गोशंगदाणा ठेवूया, मग आता खजूर घेऊया आपण। खजूर पण चांगलं असते शरीरासाठी, बिना बियाची खजूर आहे। खाण्यासाठी बदाम तसेच खारीक पण घेऊया आणि मेन म्हणजे दूध हे आत्ताच आणलेलं आहे, आता इथं ठेवू। आता खाण्यासाठी बसलोय। त्या दीदीने एक मला दिलेलं प्रोटीन घरामध्ये केलेलं आहे। फायनली मित्रांनो इथं पोहोचलोय खो खोच्या ग्राउंडवर। इथं शिवाजी महाराजांचं दर्शन पण झालेलं आहे। आता झेंडा बघा केवढा भारी दिसतोय। आज काय खो खो ग्राउंडला सुट्टी, कोणी जास्त आलेलं नाही आहे म्हणून क्रिकेट खेळते सगळीजण। खो खोचं ग्राउंड बघा केवढं मोठं आहे, अमेझिंग। खो खोच्या ग्राउंडला आता पाया पडून ग्राउंडमध्ये आलेलो आहे मित्रांनो। लाईक आणि फॉलो नक्की करून जा। हा मिनी व्लॉग संपलेला आहे मित्रांनो, बाय बाय।